वसुली प्रकरणामध्ये आता सचिन वाझेंकडून जयंत पाटलांचंही नाव घेतलं गेल्याचं दिसतंय। फडणवीसांना पत्र लिहून वाझेंनी देशमुखांसह जयंत पाटलांवर देखील आरोप केलेत। देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझेंनी केलेला आहे। फडणवीसांना या संदर्भात पत्र लिहून सर्व माहिती दिल्याची वाझेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। देखिए जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा, उनके खिलाफ गया। मैंने सारे इसको प्लीज दिस इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिए। मैं तैयार हूँ, मैं कभी भी तैयार है, कभी भी तैयार हूँ, कभी भी तैयार हूँ। और किसी का नाम आप बता सकते हैं? और किसका नाम? गाड़ी में हाँ, और किसी का नाम बता सकते हैं? किसका नाम गाड़ी में मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है। चल प्लीज तर आपण पाहतो सचिन वाझेंनी आता प्रतिक्रिया देत फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात आपण सर्व माहिती दिल्याचं म्हटलेलं आहे। देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असं सचिन वाझेंनी प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे। फडणवीसांना जे पत्र आता सचिन वाझेंनी पाठवलंय त्या पत्रामध्ये नेमका काय तपशील आहे, कोणकोणत्या मुद्द्यांचा त्यात समावेश आहे, याचा खुलासा नेमका होणार का आणि झाला तर तो नेमका केव्हा होणार, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सूरज, सचिन वाझेंची प्रतिक्रिया आपण सर्वांनीच पाहिली, मात्र आता सचिन वाझेंकडनं या प्रकरणामध्ये जयंत पाटलांचंही नाव घेतलं जात असल्याचं बोललं जात आहे। नेमका हा सगळा काय प्रकार आहे आता सूरज, काय सविस्तर याबद्दल सांगता येईल? अजिंक्य, नक्कीच आपण पाहतोय की 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांचं नाव जरी समोर आलं असलं तरी आता सचिन वाझेंनी बोर्ड दाखवले ते म्हणजे जयंत पाटलांकडे। त्यामुळे अनेकांच्या भुवया या देखील उंचावलेल्या आहेत। जयंत पाटलांचा यामध्ये काय सहभाग आहे हे अद्याप जरी निश्चित असले तरी कुठेतरी पडद्यामागे जयंत पाटलांची खेळी होती का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणात अनिल देशमुख हे मागील अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप करत होते आणि या आरोपांना अनेक उत्तरं ही देखील देताना पाहायला मिळाले होते। फडणवीस यांनी देखील त्या संदर्भात अनेकदा बोललेले आहेत। समित कदम यांच्यावर देखील रोग धरला होता। मात्र या 100 कोटी प्रकरणात आता जयंत पाटलांचं नाव समोर आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। त्यांचा नेमका काय यामध्ये सहभाग आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भातले जे पुरावे आहेत हे सचिन वाझे यांनी फडणवीस यांना दिल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे त्याचा नेमका पुराव्यात जयंत पाटलांचा काय रोल आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र या आरोपांमुळे कुठेतरी अनिल देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। सूरज, कुठेतरी आरोप प्रत्यारोप सुरूच होते या सगळ्या प्रकरणावरनं। अनिल देशमुखांनी सुद्धा पत्रकार परिषदा घेऊन फडणवीसांवर आरोप केलेले होते, मात्र आता सचिन वाझेंच्या या प्रतिक्रियेनंतर कुठेतरी या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण लागल्याचं दिसतंय। मात्र या आधी सुद्धा अशाच प्रकारचे आरोप सचिन वाझेंनी केले होते, आता पुन्हा एकदा तसेच आरोप होताना दिसत आहेत। सूरज, अजिंक्य, नक्कीच आपण पाहतोय की सचिन वाझे हे वेळोवेळी मागे पण आपली भूमिका हे बदलत होते। अनेकदा त्यांनी आरोप केले, नंतर त्यांनी परत ते आरोप दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे या आरोपात आता किती तथ्य आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। कारण चांदीवाल आयोगात ज्यावेळी सुनावणी सुरू होती त्यावेळी त्यांनी आधी रोग जो होता त्यांचा तो अनिल देशमुखांकडे होता। त्याच्यानंतर परमवीर सिंग यांच्या सूचनेनुसार आपण सगळं करत होतो असं म्हणत होते। मात्र पुन्हा एकदा त्याच्याने सांगितलं की अनिल देशमुख यांच्या पीएनशी आमचे थेट संबंध होते, त्यांच्याशी आमचा व्यवहार चालू होता। त्यामुळे वेळोवेळी त्यावेळी देखील सचिन वाझे हे आपले आरोप बघूया या प्रकरणामध्ये आता नेमके काय खुलासे होतात ते। जे फडणवीसांना पत्र पाठवलंय सचिन वाझेंनी, त्या पत्रामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी नमूद केल्या गेलेल्या आहेत, काय नेमकं आहे त्यामध्ये, आपण हे देखील जाणून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।